नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत गणपती बाप्पाबद्दल माहिती. हिंदू धर्मात सर्वप्रथम पूजनीय देवता भगवान गणेश आहे. गणपती भोलेनाथ आणि पार्वती देवीचे ते पुत्र आहेत आणि कार्तिकेय हे त्यांचे भाऊ आहे. गणेश त्यांच्या हत्तीचे डोके आणि मानवी शरीराने अतिशय ओळखण्यायोग्य आहेत. त्यांचे डोके म्हणजे आत्मा आणि मानवी शरीर म्हणजे माया, जे ते प्रतिनिधित्व करतात. ते लेखक, प्रवासी, विद्यार्थी, वाणिज्य आणि नवीन प्रकल्पांचे संरक्षक आहेत. भारतात गणेश चतुर्थीच्या रूपात गणपतीची 10 दिवस पूजा केली जाते. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत गणपती बाप्पाच्या जन्मकथेबद्दल. जरी गणपतीच्या जन्माच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत, परंतु सर्वात लोकप्रिय कथा पार्वती आणि शिवाची आहे. एकदा देवी पार्वती अंघोळीला जात असताना त्यांनी आपल्या उबटणातून मानवासारखे बालक निर्माण केले. त्यांच्यामध्ये प्राण फुकले आणि त्याला स्नानगृहाच्या बाहेर उभे केले. अंघोळ करून बाहेर येईपर्यंत कोणालाही आत देऊ नये असा आदेश माता पार्वतीने त्यांना दिला. बालक मुख्य दरवाजावर पहारा देत असताना भगवान शिव त्यांची तपश्चर्या करून हिमालयात परतले. माता पार्वतीला भेटण्यासाठी मुलाने त्यांना आत जाऊ दिले नाही. तेव्हा भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या त्रिशूळाने त्याचे डोके तोडले आणि आत प्रवेश केला. जेव्हा माता पार्वती बाहेर आली आणि त्यांनी आपला मुलगा या अवस्थेत पाहिला, तेव्हा रडायला सुरुवात केली आणि भगवान शिवाला त्यांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. पार्वतीजीच्या सांगण्यावरून भगवान शिव त्यांचे प्राण परत आणण्यास तयार झाले, परंतु शीश परत आणणे अशक्य होते. अशात मुलासाठी नवीन डोके शोधण्यासाठी शिवाने नंदीला बोलावले आणि त्याला उत्तरेकडे जाण्याचा आदेश दिला आणि म्हटले की मुलाकडे पाठ करून झोपेत असलेल्या मातेच्या मुलाचे शीश घेऊन ये. जेव्हा नंदी पृथ्वीवर गेला तेव्हा त्याने सर्वात पहिले हत्तीचे बाळ बघितले आणि त्याचे डोके आणले. भगवान भोलेनाथांनी मुलाला जीवनदान दिले. आपल्या मुलाला पाहून पार्वतीजींना खूप आनंद झाला. तरी सुद्धा सर्वजण आपल्या मुलाची चेष्टा करतील याची त्यांना भीती वाटत होती. त्यांच्या मुलाला देवामध्ये स्थान मिळणार नाही. शिवजींना माहीत होते की पार्वतीजी नाराज आहेत, म्हणून त्यांनी सर्व देवतांना बोलवले आणि आपल्या पुत्र गणेशाला आशीर्वाद देण्यास सांगितले. भगवान शिवाने बाळाचे नाव गणेश किंवा गणपती ठेवले. गणपती म्हणजे प्राणी किंवा गण्याच्या सर्व वर्गामध्ये सर्वोच्च. देवतांनी आशीर्वाद दिला की कोणत्याही विधीची सुरुवात गणपतीच्या पूजेने होईल आणि त्यांच्या पूजेशिवाय कोणीही कार्य पूर्ण होणार नाही. म्हणजे कोणतेही कार्य करायचे असेल तर गणपतीची पूजा करणे सर्वात गरजेचं आहे सुरुवातीला. चला आता जाणून घेऊया गणपतीच्या कुटुंबाबद्दल. पौराणिक कथेनुसार भगवान गणेशांचा विवाह रिद्धी म्हणजे समृद्धीची देवी आणि सिद्धी म्हणजे ज्ञानाची देवी या जुळ्या बहिणींशी झाला होता. त्यांनी आपल्या 2 मुलांना शुभ आणि लाभ यांना जन्म दिला. पण दक्षिण भारतात अनेक ब्रह्मचारी असल्याचे मानले जाते. म्हणजे दक्षिण भारतात असे म्हटले जाते की गणेश हे ब्रह्मचारी होते. मित्रांनो, गणपतीचे स्वरूप. जर आपण पहिल्या पूज्य गणपतीच्या देखाव्याबद्दल बोललो तर त्यांचा चेहरा गजासारखा आहे. हे मोठे डोके मोठ्या विचाराचे प्रतिनिधित्व करते. त्याचवेळी त्यांचे मोठे कान नेहमी लक्षपूर्वक ऐकण्याचे सूचित करतात. गणपतीच्या चेहऱ्यावरील लहान डोळे तीक्ष्ण दृष्टी आणि एकाग्रता दर्शवतात. भगवान गणेशाला 4 हात आहेत. त्यापैकी एका हातात कुऱ्हाडी आहे, जी सर्व बंधनापासून मुक्तता दर्शवते. दुसऱ्यामध्ये एक दोरी आहे, जी तुम्हाला कठीण ध्येय साध्य करण्याचे आणि तुमच्या प्रियजनांना जवळ आणण्याचे प्रतिनिधित्व करते. एक मोदक हे कष्टाचे फळ आहे आणि चौथ्या हाताने ते आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. अथर्वशीर्ष. श्री गणेश अथर्वशीर्ष किंवा गणेश अथर्वशीर्ष उपनिषद
हा गणपती विषयाचे प्रधान उपनिषद आहे. या ग्रंथात गणपतीस सर्व देवी देवतांच्या स्वरूपात पाहण्यात आले असून सर्व देवतापेक्षा श्रेष्ठ मानण्यात आले आहे. या ग्रंथावर तंत्रमंत्राचाही प्रभाव आहे. ग हा गणपतीचा बीज मंत्र आहे असा उल्लेख या ग्रंथात येतो. गणेशांच्या तत्वज्ञानात्मक रूपाचे दर्शन हे उपनिषद करते. आता जाणून घेऊया गणेश चतुर्थीबद्दल. मित्रांनो, भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला महासिद्धिविनायकी चतुर्थी असे म्हणतात. कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यात महाराष्ट्राप्रमाणे भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून गणपतीचा उत्सव साजरा करतात. गणेश चतुर्थीची प्रचलित आख्यायिका या प्रकारे आहे की एकदा गणपती चतुर्थीचे स्वतःच्या आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून जात होता. वाटेत साप पाहिल्याने उंदीर भयाने कापू लागला. त्यामुळे गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले. गणपतीने ते सारे मोदक पुन्हा पोटात टाकले व पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला. म्हणून तुझे चतुर्थीस कोणी दर्शन करणार नाही असा शाप त्याला दिला, अशी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. गणेश जन्म. मित्रांनो, माघ महिन्यातील चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हटले जाते. हा गणपतीचा जन्मदिन होय. जागृती, स्वप्न, सुतुष्टी आणि तुरीय अशा 4 अवस्था मानल्या गेल्या आहेत. चतुर्थी ही तुरीय अवस्था म्हणजे आत्मिक साधनेची एक अवस्था मानली गेली आहे असे भारतीय तत्वज्ञान मानते. गणपतीची 12 नावे कोणती आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, गणेशाची अनेक नावे आहेत, पण ही 12 नावे महत्त्वाची आहेत. जसे सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्नविनाशक, विनायक, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन. वरील 12 नावे नारद पुराणात गणेशाच्या 12 नावामध्ये प्रथमच आली आहेत. गणपतीच्या आवडत्या गोष्टी कोणत्या? तर सिंदूर. भगवान गणेशाने सिंधू नावाच्या राक्षसाचा वध करून त्याचे रक्त त्यांच्या अंगावर लावले होते. तेव्हापासून गणेशाला सिंदूर अर्पण केले जातो. दुर्वा. अनलासूर नावाच्या राक्षसाला गिळल्यानंतर श्री गणेशाच्या पोटात तीव्र जळजळ होऊ लागली. सर्व उपचार करूनही बरा झाला नाही. त्यानंतर कश्यप मुनींनी त्याला दुर्वाच्या 21 गुंठ्या बनवून दुर्वा खायला दिल्या. तेव्हापासून त्याचे पोट बरे झाले व भगवान गणेशाने दुर्वा आपली आवडती वस्तू बनवली. लाल धोतरा आणि हिरवे कपडे, शमीपत्र, गुळाचे मोदक, लाडू, लाल फुलं. कोणते लाल फुलं हे गणेशाचे आवडते असतात. लाडू तुम्हाला माहितीच आहे. केशर दूध, केळी ही गणेशाची आवडते फळे आणि वस्तू आहेत. गणपतीला बाप्पा का म्हणतात? मित्रांनो, सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू असतो. गणपती बाप्पा येणार म्हणून महाराष्ट्रासह सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. गणपती जेव्हा बसणार असतात तेव्हा गणपतीच्या विविध आरत्या, गाणी तन्मयतेने म्हटली जातात. लोक सहज बोलतानाही बाप्पा येणार आहे, बाप्पाच्या दर्शनाला जायचं आहे असे शब्द वापरतात. गणपती हा शब्दाला समानार्थी म्हणून बाप्पा या शब्दाचा प्रयोग होताना दिसतो, परंतु बाप्पा हे गणपतीचे नाव नाही. मग बाप्पा हा शब्द गणपतीसाठी योजनेत कसा आला, या शब्दाचा लोक कसा वापर करू लागले? महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे. 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परमभक्त होते. ते प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात होते. मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतीपैकी एक आहे असे सांगितले जाते की वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले. परंतु वृद्धपणामुळे त्यांनी मंदिरात जाणे शक्य होईना.
त्यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते. एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्याच तुला स्नान करताना मी दर्शन देईल. दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती. देवांनी त्यांना दर्शन दिले. ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापन केली. त्यानंतर याची समाधी तेथे बांधण्यात आली. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते. गणपतीसोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात. पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया असे म्हटले जाते. तर ही होती गणपती बाप्पाबद्दलची संपूर्ण माहिती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. तुमच्या काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील तर आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.